श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, हुकमाची राणी या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, इकडे वस्तीमध्ये छान आषाढी एकादशी निमित्त सुंदर असं विठ्ठलाचं भजन आणि बाकीचा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तिथे राणीला आणि इंद्राला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने निमंत्रण केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. राणी तर पुढं तयारीसाठी निघून गेलेली असते आणि आपला इंद्रा मात्र पाठीमागून जाणार असतो. पण इंद्राने त्या पूजेला जाऊ नये, त्या पूजेमध्ये राणीसोबत सहभागी होऊ नये म्हणून इकडे तनिषाने खूप मोठं कारस्थान केलेलं असतं आणि तिला आता इथे उर्मिलाची साथ असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इकडे देवाच्या कृपेने, विठ्ठलाच्या भक्तीने इकडे आता शेवटी ह्या राणीचा प्लॅन अगदी फ्लॉप होणार आहे आणि रत्नाईच्या मदतीने आपला इंद्रा बरोबर वस्तीवर वेळेवर जाऊन छानपैकी दोघांच्याही हाताने मस्त तिथे विठ्ठलाची पूजा होऊन त्यांना मस्त महाप्रसादाचा लाभ कशा प्रकारे मिळणार आणि हे सगळं मालिकेमध्ये कशा प्रकारे दाखवलं जाणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रेक्षकांनो, आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येईल. बरं का, आता इकडे मालिकेमध्ये छान सकाळी सकाळी आपल्या राणीने इकडे तुळशीची पूजा केलेली असते. आषाढी एकादशी निमित्त राणीने सुंदर उपास धरलेला असतो आणि सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ करून इकडे ती आता तुळशी आईची पूजा करायला आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, आपली राणी सकाळी सकाळी छान तुळशीला पाणी घालते आणि मस्तपैकी इकडे तुळशीला दिवाबत्ती करून तुळशी आईकडे इकडे पूजा करत असते की तुळशी आई, तुला घेऊन आज सगळे वारकरी भक्तिभावाने पंढरपूरला जातात. तुझं दर्शन इकडे विठू माऊलीला घडवतात आणि पुन्हा सोबत तुला घेऊन येतात. तू खरं तर विठ्ठलाच्या खूप जवळची आहेस, म्हणूनच तुळशी आई, आमच्या संसारात येणारे प्रत्येक विघ्न तू दूर पळवून लाव आणि आमच्या संसारात सुखाची पालवी फुटू दे. तुझ्या आशीर्वादाने माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभू दे आणि आमच्या संसारातला हा जो काही नव्याचा गोडवा आहे तो कायम टिकून राहू दे. इकडं राणीने छानपैकी सकाळी सकाळी तुळशी आईकडं गाणं गायलेलं असतं आणि आईने देखील इकडे राणीला सुंदर आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता राणी घरात जाणार तोच इकडे इंद्रा छानपैकी मॉर्निंग वॉक घेऊन आलेला असतो. राणी आता इंद्रजितला बोलते की अहो, तुम्ही मला फसवलं ना, तुम्ही माझ्यासोबत असं का वागले. आता राणीचं हे गुगली टाकणारं शब्द ऐकून इंद्रा घाबरून गेलेला असतो. त्याला फक्त एकच आठवत असतं की त्या रात्रीबद्दल वाटतं राणीला कळलं. आता इकडे इंद्रा घाबरतो. इंद्राच्या चेहऱ्यावरचे अख्खे एक्सप्रेशन बदललेले इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोच राणी पुढचं वाक्य बोलते की अहो, एकटेच गेले ना मॉर्निंग वॉक घ्यायला, मला नाही ना नेलं. आपल्या दोघांचं ठरलं होतं ना, दोघांनी एकत्र जायचं, छान व्यायाम करायचा, मस्त एकमेकांसोबत वेळ घालवायचा, मग का बरं तुम्ही एकटेच गेले. बरं का, आता इकडे मात्र आपला इंद्रा राणीला बोलतो, अगं तुला खूप कामं असतात, तुझी दगदग होते, त्यात आज उपास, म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही आणि मी एकटाच गेलो. बरं का, आता इकडे सोसाटाचा वारा वाहू लागलेला असतो आणि समईतला जो काही तबकातला दिवा आहे तो विझू जायला लागलेला असतो. तर लगेच एक साईडने इंद्रा आणि एक साईडने राणी त्या दिव्याला हात लावून त्याची ती ज्योत कायम तेवत ठेवतात. बरं का, आता इकडे दोघांनाही छान वाटलेलं असतं कारण विसता दिवा त्यांनी इथे वाचवलेला असतो. राणी बोलते की मी खूप घाबरले, असं वाटलं की आज काहीतरी अपशकुन घडतो. पण इंद्रा बोलतो, अगं राणी, असं काही नसणार आहे, मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांशी आपण दोघे मिळून दोन हात करणार आहोत. इकडे राणीला खूप छान वाटतं. राणी इंद्राला बोलते की अहो, तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका, कायम असेच माझ्या पाठीशी विठ्ठलासारखे उभे राहा, मी तुमची रुक्मिणी आहे. बरं का, या दोघांच्या छान इकडे प्रेमाच्या गप्पा चालू असतात तर लगेच समोरून अवधसा आलेली असते. ही तनिषा या दोघांच्या मध्ये ही आलेली असते आणि तिच्या येण्याने इकडं खरोखरच दिवा विझून गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणीला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. ती बोलते अपशकुन झाला, पण ही तनिषा आल्यामुळे ती दोघेही विषय बदलतात आणि तनिषा बोलते, अरे वा, तुम्ही दोघेही एकही संधी सोडू नका बरं का. मॉर्निंग वॉकला जाताना, तुळशीची पूजा करताना सगळीकडे एकत्र राहा, सगळीकडे प्रेमाचे चार शब्द बोलायचं संधी अजिबात सोडू नका. या नालायक बाईने खरं तर राणी इंद्राच्या संसाराला आधीच नजर लावून ठेवलेली असते. आता राणी घरामध्ये निघून गेलेली असते आणि प्रत्येकजण आपापल्या मार्गाला गेलेले आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. घरात गेल्याबरोबर इकडे आता
रत्नाई राणीसमोर आलेली असते आणि तबकातला दिवा विझलेला पाहून रत्नाई बोलते, अगं हा दिवा कसा काय गेला? हा अपशकुन कसा काय घडला? सकाळी सकाळी आजच असं कसं घडलं? तर इकडे आता राणी समंजस्य दाखवून बोलत असते की अहो, असं काही नाही, तिकडे बाहेर खूप हवा सुटली होती त्यामुळे गेला असेल हवेनी. असं काही अपशकुन घडणार नाही. आपल्या घरावर आता कसलंही संकट येणार नाही. बरं का. इकडे आता तोपर्यंत आपली उर्मिलाही आलेली असते. रत्नाई राणीला असं बोलते, त्यात इकडे आता आपली मालतीही येऊन तेच बोलते, हा तर मोठा अपशकुन झाला, नेमका आजच दिवा जायचं होतं का? आता या दोघी जावांनाही खूप चिंता लागून राहिलेली असते त्या विझलेल्या दिव्याकडे पाहून. पण आता इकडे राणी बोलते की आज वस्तीमध्ये खूप छान कार्यक्रम आहे, चला आपण फराळाचं करूया. खूप मोठा आपल्याला फराळ बनवायचा आहे, कारण तो फराळ आपल्या माडिकांच्या घरून वस्तीकडच्या मंदिरात जाणार आहे. तर इकडे रत्नाई बोलते, अगं बाळा, तू उरकून घे, आम्ही बनवतो तो सगळा फराळ, कारण परत तुला वस्तीमध्ये जाऊन बाकीची तयारीही करायची आहे ना. तर इकडे राणी बोलते, नाही हो, एवढा सगळा मोठा फराळ तुम्ही कसं बनवसान? खूप स्वयंपाक आहे, त्यापेक्षा आम्ही तुम्हाला मदत करते आणि मग वस्तीत जाऊन बाकीची सजावट करते. पण इकडे आता रत्नाईने आग्रह केलेला असतो, त्यात आपली ही मालतीही बोलते की अगं राणी, जा बरं, तू तुझं उरकून घे, आम्ही दोघे आहोत ना, आम्ही दोघी मिळून हा सगळा फराळ बनवतो. आणि राणी बोलते, ठीक आहे, तुम्ही इतका आग्रह करता तर मी लगेच उरकते आणि वस्तीकडे मंदिर सजवायला जाते. आता राणी निघून गेल्यानंतर या दोघीही जावा छानपैकी इकडे आपल्या राणीचं कौतुक करत असतात. बोलतात की पोरगी खूप कष्टाळू आहे, तिला घरातली कामं करायची असतात, बाहेरची कामं करायची असतात, कशाला नाही बोलत नाही. आणि आपली मालतीही अगदी सुनेचं गुण्याने कौतुक करत असते. बोलते की खरंच राणीसारखी लाखात एक सून आपल्याला मिळाली, खरं आपलं भाग्य आहे आणि खरंच राणी गुणी मुलगी आहे, असं मालती इथे बोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे मात्र या तनिषाने बरोबर डाव टाकलेला असतो. इंद्रा त्याच्या खोलीकडे तिकडे आवरायला जाणार तर मुद्दामून ही तनिषा इंद्राला ओढून तिच्या खोलीमध्ये आणते आणि इकडे खूप नाटकी तमाशा करते. बोलते की अरे इंद्रा, मला त्या दिवशीची रात्र विसरताच येत नाही, मला वेड लागायची बारी झाली आहे. तुझं आणि राणीचं किती छान चाललं होतं आणि मी तुमच्यामध्ये येऊन खूप मूर्खपणा केला आहे. माझ्यामुळे तुमच्या संसाराची वाट लागली आहे, तुमच्या संसारात विघ्न आलं आहे. खरं तर आपण त्या दिवशी असं करायला नको होतं, माझंच चुकलं, मी शुद्धीवर होते, मी तुला का अडवलं नाही. इतका स्वतःला ब्लेम करत असते, इतका त्रास करून घेत असते आणि तिने इतका तमाशा लावलेला असतो. अक्षरशः तिथे इंद्रा घाबरलेला असतो. तिला बोलतो, अगं शांत हो, आपण माझ्या घरात आहोत, किती रागा करते, किती चिडचिड करते, चिल यार, सगळं काही विसरून जाऊ, त्या दिवशी काहीही झालं नाही असं आपण वागू. पण इकडे तनिषा मुद्दामून तिथे झोपेच्या गोळ्यांची बाटली दाखवते आणि बोलते की असं वाटतं या सगळ्या गोळ्या खावा आणि एकदाचं आयुष्य संपून टाकावं. आता इकडे इंद्रा बोलतो की अगं तनिषा, तू असं नाही करायचं, तू मला माझी चांगली मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात हवी आहे, जाऊ दे, झालं गेलं विसरून जा आणि असा अविचार तू कधीही करायचा नाही. आणि इकडे आपला इंद्रा या तनिषाच्या सगळ्या ड्राम्याला अगदी भुललेला असतो आणि आता तिला प्रेमाने जवळ घेऊन इकडे तिला शांत करण्याचा प्रयत्न इकडे इंद्रा करत असतो. त्याच वेळी नेमकी उर्मिला तिथे येते आणि या दोघांनाही अशा अवस्थेत पाहून उर्मिलाला खूप धक्का बसलेला असतो. ऑलरेडी उर्मिलाला या तनिषाची सगळी नाटकं माहीत असतात, पण इंद्रा या तनिषाचा इतक्या आहारी गेला आहे हे मात्र इकडे उर्मिलाला नव्याने कळलेलं असतं. उर्मिला आलेली पाहून इंद्रा आता तनिषाच्या खोलीतून कल्टी मारतो, पण त्यानंतर इकडे खरा डाव सुरू झालेला असतो. आता या इथे तनिषाची आणि उर्मिलाची एक भन्नाट प्लॅनची आयडिया बाहेर आलेली असते. आता इकडे तनिषा उर्मिलाच्या साथीने इकडे जीव देण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे सुसाईड अटेम्प्ट करण्याचा खोटा नाटा प्रयत्न करणार आणि आपल्या या इंद्राला वस्तीमध्ये पूजेसाठी जाण्यासाठी थांबवणार. आणि इकडे ही तनिषा इतका मोठा ड्रामा करून इंद्राला कशा पद्धतीने तिच्याजवळ ठेवून घेता येईल असा प्लॅन आता इकडे ह्या तनिषाने उर्मिलाच्या साथीने इथे केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे इंद्रा खोलीमध्ये गेल्यानंतर राणीला सतत असं वाटत असतं की इंद्रजीत काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. आता इथे राणी एक प्रयत्न करत असते, खूप
पोट तिडकीने इकडं आता इंद्राला विचारत असते, की "अहो, तुम्ही कसल्या संकटात अडकलाय का? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंय का? अहो, बोलून एकदाचे मोकळे व्हा, कारण तुम्ही जर बोलून मोकळे झाले, तर आपल्याला कळेल, की त्या संकटातून कशाप्रकारे मार्ग काढायचा, काही त्याच्यावर मात करता येते की नाही. तुम्ही जर बोललेच नाही, मनातल्या मनात कुजत राहिले, तर आपण या संकटातून कसं काय बाहेर पडणार आहे, मला तर काही समजतच नाही. अहो, तुमच्या मनात चाललेल्या चलबिचलमुळे मला असं वाटतंय, की आपल्या दोघांच्याही नात्यामध्ये दुरावा येत चालला आहे. तुम्ही पहिल्यासारखं वागत नाही, बोलत नाही. या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे. अहो, बोला ना. तुम्हाला नक्की कसल्या गोष्टीचा त्रास होतोय? एकदा बोलून तर पहा. विश्वासाने या बायकोला तुमच्या मनातलं दुःख, तुमच्या मनातली खंत एकदा बोलून तर दाखवा. इकडे राणीने इतकं समोरून विचारूनही इंद्राने काहीही शब्दही चकारलेला नसतो आणि राणीला काही इथे सत्य सांगितलेलं नसतं. बरं, राणी बोलते, "ठीक आहे, मी तिकडे वस्तीमध्ये तयारी करायला पुढं चालले आहे. तुम्ही सुद्धा तुमची जी काही महत्त्वाची कामं आहेत ती आटोपून थेट तिकडे वस्तीत या. कारण त्या पूजेचा मान आपल्या दोघांना दिला आहे आणि आपण दोघांनीही आज विठ्ठल रखुमाईची छान पूजा करून तिकडे आषाढी वारीचा आनंद घ्यायचा आहे. अहो, तुम्ही येसाल ना वेळेत? आपल्याला पूजेला बसायचंय. तुमच्या लक्षात राहील ना?" इकडे आता आपला इंद्रा राणीला वचन देतो, की "हो राणी, तू हो पुढे, मी पाठीमागून येतोच. आपण दोघे नक्की या पूजेचा मान घेणार आहोत आणि आपण दोघेही भक्तिभावाने ही आरती संपन्न करणार आहोत." आता इकडे राणी इंद्राचा निरोप घेऊन छानपैकी वस्तीकडे आलेली असते. मस्त इकडे फुलाफुलांच्या माळांनी तिने छान मंदिर सजवायला मदत केलेली असते आणि मंदिरामध्ये आता सुंदरपैकी भजनाचा गजर चालू झालेला असतो. विठू माऊलीच्या स्मरणात संपूर्ण वस्ती आणि ते मंदिर इकडे गजबजून गेलेलं असतं. इतका सगळीकडे छान धूपदीपांचा वास दरवळत असतो आणि या भक्तिमय वातावरणात सगळीकडे ताल, मृदुंग, चिपळ्या या सगळ्यांच्या आवाजाने, या सगळ्या पॉझिटिव्ह वाद्यांच्या आवाजाने इतकं मंदिर सुंदर भक्तिमय झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. सगळेजण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन असताना मात्र तिकडे या तनिषाने बरोबर डाव आखलेला आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. तनिषाने एकतर त्या गोळ्या खाल्लेल्या नसतात, पण उर्मिलाला सांगितलेलं असतं, की "मी इथे माझ्या तोंडातून फेस काढते आणि तू जाऊन तिकडे इंद्राला सांगायचं, की तिकडे तनिषाच्या तोंडातून फेस येत आहे आणि तिने तिथं कसलं तरी काहीतरी खाल्लं वाटतं, ती खूप तिथं त्रासात आहे, असं जाऊन तू तिकडे इंद्राला सांगायचं आणि बाकीचं मी इथे ड्रामा सुरू करते." आता इकडे या तनिषाने सांगितल्याप्रमाणे उर्मिला अगदी घाईघाईने तिकडे इंद्राच्या खोलीत जाते. इंद्रा तोपर्यंत इकडे तयार होत असतो. अंघोळ वगैरे करून इंद्रा तयारीला लागलेला असतो, कारण त्यालाही तिकडे वस्तीकडे जायचं असतं. राणीला दिलेला शब्द त्याला पाळायचा असतो. आता इकडे ही उर्मिला जाऊन इंद्राला सांगते, की "अहो इंद्रजित भाऊजी, तिकडे तुमची मैत्रीण तनिषा कसं तरी करत आहे. तिच्या तोंडातून अगदी फेस वगैरे आला आहे. तिने काहीतरी खाल्लं आहे बहुतेक. काय झालं असेल तिला? चला बरं लवकर." आता इकडे इंद्राच्या पायाखालची जमीन हादरलेली असते, कारण सकाळीच त्या तनिषाने इकडे त्या झोपेच्या गोळ्या खाईन आणि सुसाईड करेन असा काहीतरी ड्रामा आधीच इंद्रासमोर केलेला असतो. बरं का, आता आपला इंद्रा धावत पळत इकडे तनिषाच्या खोलीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता तनिषाला या अवस्थेत पाहून इंद्रा पुरता घाबरून गेलेला असतो. त्याने लगोलग इकडे डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि इथली सगळी सिच्युएशन, जी काही परिस्थिती आहे ती डॉक्टरांना आधीच सांगितलेली असते. त्यानुसार गोळ्या आणि बाकीची सगळी ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरही लगोलग तिकडनं हॉस्पिटलमधून निघून आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे घरामध्ये काहीतरी घडलं आणि इंद्रा धावपळीत आहे हे पाहून लगेच इकडे मालती आणि आपली रत्नाई सुद्धा तनिषाच्या खोलीमध्ये आलेल्या असतात आणि इकडे त्यांना घडलेला सगळा प्रकार कळलेला असतो, की तनिषाच्या तोंडातून फेस बाहेर येत आहे. तनिषाने असं काहीतरी खाल्लं की तिला खूप त्रास होत आहे. इकडे उर्मिला ड्रामा सुरू करतच असते, की तनिषाला नक्की काय झालं असन, असं काय झालं, ही आपल्या घरी पाहुणी आहे आणि हिच्यासोबत असं घडलं, त्यात आज एकादशी आहे, नक्की कसला अपशकुन हा घडत आहे, असा बराच काही ड्रामा आता इकडे उर्मिला करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉक्टर येतात, लगोलग डॉक्टर येतात, तनिषाला इकडे आता चेकअप करतात. तेव्हा डॉक्टर बोलतात, की यांना काही झालं नाही, चुकून वाटतं यांच्याकडनं झोपेच्या गोळीचा डोस जास्त झाला आहे, म्हणून कदाचित यांच्या तोंडातून फेस येत आहे. आता इंद्रा इकडं पुरता घाबरून गेलेला असतो, पण इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, की त्या आता आउट ऑफ डेंजर आहेत
आहेत, म्हणजे आता त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे. हे ऐकून इकडे इंद्राचा कसाबसा जीवात जीव आलेला आपण पाहणार आहोत. आणि ते थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर हळूहळू तनिषाही शुद्धीवर आलेली आपण पाहणार आहोत. बरं का, तनिषा शुद्धीवर आल्यानंतर इकडे ती लगेच इंद्राचा हात धरून बोलत असते की इंद्रजित, इंद्रा प्लीज मला सोडून जाऊ नको, मला खूप भीती वाटते, तू माझ्या शेजारी थांब ना. पण इंद्राचं मन मात्र फक्त राणीकडे धाव घेत असतं. त्याला आठवत असतं की त्याने राणीला वचन दिलं आहे की तू पुढे हो आरतीपर्यंत, मी तिथे मंदिरात येतो. आणि बरं का प्रेक्षकांनो, खरं तर आता इकडे भजनही आटपत आलेलं असतं आणि राणी त्या भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेलेली असते. पण आता मात्र तिचे डोळे फक्त इंद्राच्या वाटेकडे लागलेले असतात, कारण आता आरतीची वेळ जवळ आलेली असते. बराचसा वेळ निघून गेल्यानंतर आता राणी इकडे इंद्राची वाट पाहू लागलेली असते. बरं का, आता रत्नाई बोलते, हो ना, खरं आहे, राणी तिकडे इंद्रा तुझी वाट पाहत असेल. असं कर, तनिषाची काळजी घ्यायला आम्ही दोघीही आहोत, मालती आणि मी म्हणजे रत्नाई, आम्ही दोघी मिळून इथे तनिषाची काळजी घेतो. तसंही डॉक्टरांनी सांगितलं आहे ना तिची तब्येत बरी आहे आता. मग तू आता इकडे मंदिराकडे वस्तीकडे जा आणि छानपैकी दोघेही जोडीने मस्त विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करा आणि आपल्या तनिषाला लवकरात लवकर बरं वाटू दे, असं साकडंही तिकडे मंदिरात जाऊन आपल्या पांडुरंगाचरणी घाला बरं का. आता मात्र इकडे तनिषाचा प्लॅन तनिषावरच उलटलेला असतो आणि इकडे इंद्रा या तनिषाला डावलून आता मस्तपैकी राणीला दिलेलं वचन निभवण्यासाठी छान तयार होऊन तिकडे मंदिरात गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. वस्तीवाले आणि राणी इंद्राच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेले असतात, कारण आता आरतीची वेळ झालेली असते. छानपैकी इंद्रजित आल्यानंतर तिथे मंदिरात अजूनच सुंदर वातावरण झालेलं असतं, आनंदाला उधाण आलेलं असतं. राणीलाही खूप छान वाटत असतं, कारण इंद्राने राणीला दिलेला शब्द पाळलेला असतो आणि तो अगदी वेळेवर तिथे मंदिरात पोहोचलेला असतो. आता छानपैकी दोघांच्याही हाताने भक्तिभावाने श्री विठ्ठलाची पूजा केली जाते, पांडुरंगाची आरती होते, सगळीकडे धूपदीपांचा वास दरवळत असतो आणि मस्तपैकी इकडे राणी इंद्राला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना आपण इथे पाहणार आहोत. आणि देवाचाही आशीर्वाद या दोघांनाही सुंदर पद्धतीने इथे मिळालेला असतो. आणि बरं का, इथे महाप्रसाद सुद्धा राणी आणि इंद्राने छानपैकी एकत्र बसून इथे खाल्लेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हुकमाची राणी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? या मालिकेत येणारे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला रोज सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. धन्यवाद.